कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय सगळं डॉक्टर? नाही ते डॉक्टर्स आहेत ना, पेशंटची काळजी घ्यायला नर्स आहे। काय चाललंय इथे? काय हे सगळं? मॅडम आपण इकडे नको बोलायला प्लीज। का नको बोलायला? मी चुकीचं बोलतेय काही? मॅडम चुकीचं नाही बोलते, पण डॉक्टर मी मागच्या वेळेला इथे आले होते तेव्हा मी इथली परिस्थिती बघून काही निर्णय घेतले होते, त्यासाठी फंड बाजूला काढलाय, तरी परिस्थिती तशीच आहे का? मॅडम त्या फंड्सनी काही काम झालेलं नाही आपलं। डॉक्टर हे बघा, मला माहिती आहे, मला पूर्णपणे माहिती आहे मी पेपर वर्क मध्ये काय बघितलंय, आणि हे फक्त मी एकटीने नव्हतं ठरवलं। तुमच्यासारखे एक्सपर्ट डॉक्टर आले होते ना, त्यांनी सांगितलं होतं ना गोष्टी, मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देतोय की, पण काहीच फरक जाणवत नाही का? तुम्ही अशा पद्धतीने दवाखाना चालवणार आहात? इथल्या पेशंटला जर काही झालं तर जबाबदारी कोणाची? मॅडम मी तुम्हाला मगापासून खूप व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला ते कळतच नाहीये। अहो मॅडम, इथे किती पेशंट्स असतात आणि आम्ही तरी कोणाकोणाला बघणार? इथे ना रिसोर्सेस आहेत ना मशीन्स आहेत। इथं प्रत्येक पेशंट जेव्हा येतो त्याला असं वाटतं की प्रत्येक पेशंटला बघावं। तुम्हाला काय, तुम्ही सगळं तिथं ऑफिसमध्ये बसून ठरवता आणि इकडं काही चूक झाली की आम्हाला ओरडता। दिल्यात का तुम्ही पुरेशा सुविधा? तुम्ही हे स्पष्टीकरण देताय मला? मुळात ना तुमच्या मॅनेजमेंटमध्ये घोळ आहे, तुम्हाला कळतंय का? इथे लोक जास्त आहेत म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांवर ढकलताय। आता लोकांना सांगायचं इथे येऊ नका म्हणून? मॅडम मुद्दा तोच आहे। मग काय? अगं तू इकडं मी वर शोधतोय तुला। सर मी एक रिक्वेस्ट करतो प्लीज, मॅडमला तुम्ही वरती घेऊन जा, आपण सविस्तर नंतर बोलूया। काय झालं? ते शोधते अर्जुन मी, आणि मला कळाल्याशिवाय मी इथनं हलणार नाही। आपे तू शांत हो जरा। कशी शांत होऊ? इथे लोकांची परिस्थिती बघतोयस काय? या अशा वातावरणात कशी ट्रीटमेंट द्यायची लोकांना? मी गायतोंडेंना फोन करून सांगितलं होतं सगळं नीट बघा, यांच्याकडे गोष्टी पुरवल्यात, दिसतच नाहीये, काही लोकांना त्रास होतोय अर्जुन, आणि हा सगळा प्रकार माझ्या नजरेत येऊ नये म्हणून यांनी मला वेगळी रूम दिली आहे। तुम्हाला असं वाटलं का हे सगळं माझ्या नजरेत येणार नाही, मला कळणार नाही? मॅडम तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये, आपण बोलूयात नंतर। मला आत्ता सगळ्या प्रश्नांची उत्तर हवे। काय सोक्षमोक्ष लावायचा ना तो आत्ता लावायचा। पे अगं तू मॅडम, आणि तुम्ही रजेवर आहात हे तुम्ही नका सांगू मला। अर्जुन मला फोन दे, पे फोन दे अर्जुन। हॅलो गायतोंडे। बोला मॅडम। गायतोंडे मला सांगा, आपण सरकारी हॉस्पिटलसाठी एक निधी बाजूला काढला होता बरोबर? इथे काही उपकरणांची गरज होती, आपण ते घेतलेही होते। ते उपकरण इथे वेळेत पोहोचलेत का? काय झालं मॅडम? हो की नाही? हो मॅडम, त्याच आठवड्यात पोहोचली होती उपकरणं। आपल्याकडे त्या सगळ्याचे रेकॉर्ड असतील ना? हो अर्थात आहेत। पुढच्या अर्ध्या तासात ते सगळे रेकॉर्ड घेऊन इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये या। बरं ठीक आहे, पोहोचतो मॅडम। रेकॉर्ड रूम कुठे? मॅडम ते मी तुम्हाला रेकॉर्ड रूम कुठे आहे? वरती मी घेऊन जातो। या। मोरे हो, हे रजिस्टर कार्ड। काय झालं सर? मी अपर्णा सुरेश माने, जिल्हाधिकारी सातारा। मला जरा रेकॉर्ड्स बघायचे आहेत। हॉस्पिटलमध्ये ज्या मशिनरी आहे त्याची नोंद असेल ना? हो द्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गायतोंडे। हां बोला मॅडम। तायडे मॅडम कुठे आहेत? त्या फोन उचलत नाहीयेत? कारण त्या मीटिंग मध्ये बिझी आहेत मॅडम। बरं, ते डॉक्टर आकाश आहेत ना, त्यांचे जरा रेकॉर्ड काढा आणि एकदा नाही दोनदा क्रॉस चेक करा। हो मॅडम, मी बघतो। इथल्या मशिनरी गायब केल्या म्हणजे भ्रष्टाचार संपत नाही गायतोंडे, काहीतरी आहे असं सतत वाटतंय। ओ आय सी, पण मी रेकॉर्ड्स तपासतो, डोंट वरी। बघा, काय नाही, तायडे मॅडमला हाच निरोप द्यायचा होता। बरं ठीक आहे, मी देतो त्यांना हा निरोप। ओके ओके मॅडम, बाय। ठीक आहे। अर्जा, काय म्हणलेलं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? हा एकदम सगळं ठीक आहे। आणि डॉक्टर म्हणले की आप्पीची डिलिव्हरी नॉर्मलच होईल म्हणून। अरे वा वा, हे लय बरं झालं बघ, मला तर ते ऑपरेशन नकोच वाटतं बाई। नाही मामी, नॉर्मलच होईल डिलिव्हरी। अर्जुन, कधी होणार आहे डिलिव्हरी? आजच होईल म्हणले डॉक्टर। एक नंबर दाजी, अहो मला लय भारी वाटतंय।
माझा असं झालं की मी कधी एकदा मामा होतोय. लय वेळ नाही राहिला आता मग थोडी वाट बघा. बर आणि तुम्ही सगळे पण निवांत राहा, काळजीचं काही कारण नाही. वय वय. अर्जा तिला काय खायला प्यायला? नाही खायला नाही सांगितलं काय, पण हे औषध दिलं ते द्या म्हणले फक्त. आण ती चिठ्ठी इकडं, मी आणतो औषध गोळ्या. तू इथं आप्पीपाशी थांबायचं. अहो सरकार मी आणतो की. राजीबा सरकार इकडे द्या. मी आणतो. तुम्ही अजिबात धावपळ करायची नाही. दीदीपाशी थांबायचं. हा. मी 2च मिनिटात घेऊन येतो. जा 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 घेऊन. बापू आलो. डिलिव्हरी नॉर्मल होतीये, एकली आनंदाची बाब आहे. हो हे पण प्या कुठे तू डॉक्टर? थांब की विचारू एखाद्या नर्सला. हाय मी आत. आता नको. आता ग बाय अर्जुन सगळं बरं आहे ना? काय म्हणले डॉक्टर? तुम्ही काय करता इकडं? आता ग बाय काय करताय म्हणजे? अरे मी घरातली नाही का म्हणून आप्पीला बघायला आले, तिची चौकशी करायला आले बाळा. आणि हे बंटे हे आईला सोडायला आलतो. ए बास करा रे. मावशी आप्पी एकदम व्यवस्थित आहे. हा आता तुम्ही आणि तुमचा पोरगा सरकारी दवाखान्यातून निघायचं गपचूप. अर्जा नीट बोलायचं आमच्याशी. नीटच बोलतोय. नाही तर चिंचुकेला बोलून घेतो, नीट बोलायला होतो. चालेल का? आता चिंचुके कशाला हे तर? मला तुम्ही दोघं नकोय इथं म्हणून. नाही बरोबर आहे अर्जुनच्या या ठिकाणी. चला निघा. अरे अर्जुन, अरे आप्पीची आता बाळंतीण व्हायची वेळ आली. अशा वेळेला आम्ही काय करणार आहे का सांग बरं? एवढं बी आम्ही सैतान वाटलो होय रे तुला? तुम्ही काय ना मावशी चांगलं माहिती आहे. मग कळलं का? आप्पीची डिलिव्हरी होईपर्यंत आणि आप्पीन बाळ घरी येईपर्यंत तिच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही तुम्ही. ह्याच्यावर चर्चा नकोय मला. आता निघा. म्हणे तू जा आता इथनं. हा मावशी इकडं इकडं. हा हा चल पांट्या. काय एवढं प्रेमापोटी आपण आलो ह्यांच्या, कुठलं काय यांचं वेगळंच चाललंय. चल बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे काय सगळं डॉक्टर? नाही ते डॉक्टर्स आहेत ना, पेशंटची काळजी घ्यायला नर्स आहे. काय चाललंय इथे? काय हे सगळं? मॅडम आपण इकडे नको बोलायला प्लीज. का नको बोलायला? मी चुकीचं बोलते काही? मॅडम चुकीचं नाही बोलते पण डॉक्टर मी मागच्या वेळेला इथे आले होते तेव्हा मी इथली परिस्थिती बघून काही निर्णय घेतले होते. त्यासाठी फंड बाजूला काढलाय, तरी परिस्थिती तशीच आहे का? मॅडम त्या फंड्सनी काही काम झालेलं नाही आपलं. डॉक्टर हे बघा, मला माहिती आहे, मला पूर्णपणे माहिती आहे मी पेपरवर्क मध्ये काय बघितलंय. आणि हे फक्त मी एकटीने नव्हतं ठरवलं. तुमच्यासारखे एक्सपर्ट डॉक्टर आले होते ना, त्यांनी सांगितल्या होत्या ना गोष्टी. मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देतोय की, पण काहीच फरक जाणवत नाही का? तुम्ही अशा पद्धतीने दवाखाना चालवणार आहात? इथल्या पेशंटला जर काही झालं तर जबाबदारी कोणाची? मॅडम मी तुम्हाला मगापासून खूप व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला ते कळतच नाहीये. अहो मॅडम इथे किती पेशंट्स असतात आणि आम्ही तरी कोणाकोणाला बघणार? इथे ना रिसोर्सेस आहेत ना मशीन्स आहेत. इथं प्रत्येक पेशंट जेव्हा येतो त्याला असं वाटतं की प्रत्येक पेशंटला बघावं. तुम्हाला काय, तुम्ही सगळं तिथं ऑफिसमध्ये बसून ठरवता आणि इकडं काही चूक झाली की आम्हाला ओरडता. दिल्यात का तुम्ही पुरेशा सुविधा? तुम्ही हे स्पष्टीकरण देताय मला? मुळात ना तुमच्या मॅनेजमेंटमध्ये घोळ आहे. तुम्हाला कळतंय का? इथे लोक जास्त आहेत म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांवर ढकलताय. आता लोकांना सांगायचं इथे येऊ नका म्हणून? मॅडम मुद्दा तोच आहे. मग काय? अगं तू इकडं मी वर शोधतोय तुला. सर मी एक रिक्वेस्ट करतो प्लीज, मॅडमला तुम्ही वरती घेऊन जा, आपण सविस्तर नंतर बोलूया. काय झालं? ते शोधते अर्जुन मी, आणि मला कळाल्याशिवाय मी इथनं हलणार नाही. आपे तू शांत हो जरा. कशी शांत होऊ? इथे लोकांची परिस्थिती बघतोयस काय? या अशा वातावरणात कशी ट्रीटमेंट द्यायची लोकांना? मी काय तोंडेंना फोन करून सांगितलं होतं सगळं नीट बघा. यांच्याकडे गोष्टी पुरवल्यात, दिसतच नाहीये. काही लोकांना त्रास होतोय अर्जुन, आणि हा सगळा प्रकार माझ्या नजरेत येऊ नये म्हणून यांनी मला वेगळी रूम दिली आहे. तुम्हाला असं वाटलं का हे सगळं माझ्या नजरेत येणार नाही, मला कळणार नाही? मॅडम तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. आपण बोलूयात नंतर. मला आता सगळ्या प्रश्नांची उत्तर हवे. काय सोक्ष लावायचा ना तो आत्ता लावायचा. हे अगं तू मॅडम, आणि तुम्ही रजेवर आहात हे तुम्ही नका सांगू मला. अर्जुन मला फोन दे. फोन दे अर्जुन.
हॅलो गायतोंडे. बोला मॅडम. गायतोंडे मला सांगा, आपण सरकारी हॉस्पिटलसाठी एक निधी बाजूला काढला होता बरोबर? इथे काही उपकरणांची गरज होती, आपण ते घेतलेही होते. ते उपकरणं इथे वेळेत पोहोचलेत का हो? काय झालं मॅडम? हो की नाही? हो मॅडम, त्याच आठवड्यात पोहोचली होती उपकरणं. आपल्याकडे त्या सगळ्याचे रेकॉर्ड असतील ना? हो अर्थात आहेत. पुढच्या अर्ध्या तासात ते सगळे रेकॉर्ड घेऊन इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये या. बरं ठीक आहे, पोहोचतो मॅडम. रेकॉर्ड रूम कुठे? मॅडम ते मी तुम्हाला रेकॉर्ड रूम कुठे आहे? आहे वरती आहे. मी घेऊन जातो. या. या. मोरे हो. हे रजिस्टर कार्ड. काय झालं सर? मी अपर्णा सुरेश माने, जिल्हाधिकारी सातारा. मला जरा रेकॉर्ड्स बघायचे आहेत. हॉस्पिटलमध्ये ज्या मशिनरी आहे त्याची नोंद असेल ना? हो. द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गायतोंडे. हां बोला मॅडम. तायडे मॅडम कुठे आहेत? त्या फोन उचलत नाहीयेत. कारण त्या मीटिंगमध्ये बिझी आहेत मॅडम. बरं बरं. ते डॉक्टर आकाश आहेत ना, त्यांचे जरा रेकॉर्ड काढा आणि एकदा नाही दोनदा क्रॉस चेक करा. हो मॅडम, मी बघतो. इथल्या मशिनरी गायब केल्या म्हणजे भ्रष्टाचार संपत नाही गायतोंडे. काहीतरी आहे असं सतत वाटतंय. ओ आय सी. पण मी रेकॉर्ड्स तपासतो, डोंट वरी. बघा, काय नाही, तायडे मॅडमला हाच निरोप द्यायचा होता. बरं ठीक आहे, मी देतो त्यांना हा निरोप. ओके. ओके मॅडम, बाय. ठीक आहे. अर्जा काय म्हणलेलं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? हा एकदम सगळं ठीक आहे. आणि डॉक्टर म्हणले की आप्पीची डिलिव्हरी नॉर्मलच होईल म्हणून. अरे वा वा. हे लय बरं झालं बघ. मला तर ते ऑपरेशन नकोच वाटतं बाई. नाही मामी, नॉर्मलच होईल डिलिव्हरी. अर्जुन कधी होणार आहे डिलिव्हरी? आजच होईल म्हणले डॉक्टर. एक नंबर दाजी. अहो मला लय भारी वाटतंय. माझं असं झालंय की मी कधी एकदा मामा होतोय. लय वेळ नाही राहिला, आता थोडी वाट बघा. बर, आणि तुम्ही सगळे पण निवांत राहा, काळजीचं काही कारण नाही. होय होय. अर्जा तिला काय खायला प्यायला? नाही, खायला नाही सांगितलं काय, पण हे औषध दिलं ते द्या म्हणले फक्त. आण ती चिठ्ठी इकडं, मी आणतो औषध गोळ्या. तू इथं आप्पीपाशी थांबायचं. अहो सरकार, मी आणतो की. राजीबा सरकार इकडे द्या. मी आणतो. तुम्ही अजिबात धावपळ करायची नाही. दीदीपाशी थांबायचं. मी 2च मिनिटात घेऊन येतो. जा जा जा. बापू आवडा. डिलिव्हरी नॉर्मल होतीये, एकली आनंदाची बाब आहे. हो. हे पण त्या कुठे तो डॉक्टर? थांब की विचारू एखाद्या नर्सला. हाय मी आत. आता नको. आता ग बाय. अर्जुन सगळं बरं आहे ना? काय म्हणले डॉक्टर? तुम्ही काय करता इकडं? आता ग बाय काय करताय म्हणजे? अरे मी घरातली नाही का, म्हणून आप्पीला बघायला आले, तिची चौकशी करायला आले बाळा. आणि वाटते हे आईला सोडायला आलतो. ए बास करा रे. मावशी, आप्पी एकदम व्यवस्थित आहे. हा, आता तुम्ही आणि तुमचा पोरगा सरकारी दवाखान्यातून निघायचं गपचूप. अर्जा नीट बोलायचं आमच्याशी. नीटच बोलतोय. नाही तर चिंचुकेला बोलून घेतो, नीट बोलायला होतो. चालेल का? आता चिंचुके कशाला हे तर? मला तुम्ही दोघं नको इथं म्हणून. नाही बरोबर आहे अर्जुनच्या या ठिकाणी. चला निघा. अरे अर्जुन, अरे आप्पीची आता बाळंतीण व्हायची वेळ आली. अशा वेळेला आम्ही काय करणार आहे का सांग बरं? एवढं बी आम्ही सैतान वाटलो होय रे तुला? तुम्ही काय ना मावशी, चांगलं माहिती आहे मला. कळलं का? आप्पीची डिलिव्हरी होईपर्यंत आणि आप्पीन बाळ घरी येईपर्यंत तिच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही तुम्ही. ह्याच्यावर चर्चा नकोय मला. आता निघा. म्हणे तू जा आता इथनं. हा हा मावशी इकडे इकडे. हा चल बांट्या. काय एवढं प्रेमापोटी आपण आलो ह्यांच्या, कुठलं काय यांचं वेगळंच चाललंय. चल बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
किती मस्त राहता ना तुम्ही. पण तुम्ही इतक्या एकत्र कशा राहता? आमची मैत्री ही माहेर पासूनची ना, म्हणून एकत्र राहतो. आमचं सगळ्यांचं माहेर मनमाड. लहानपणी कशा होता, या कशा होत्या? स्वभाव म्हणजे खूप चिकट. इतका चिकट, कुठून पैसे वसूल करायचे असले ना तर राखीला पुढे करायचं, ती सगळे पैसे वसूल करणार. ऍक्च्युली हॉटेलमध्ये बिल जरी झालं ना तरी पण ती जाऊन काहीतरी डोकं लावून पैसे कमी करून आणणार. परवा हुरडा पार्टीला गेलेलो तर ती सगळ्यांना सांगायची, अगं फिनिश करा, आपण एवढे पैसे भरले 750, काहीच प्लेटमध्ये उरलं नाही पाहिजे. पण ते वसूल करायचे. म्हणजे बाहेर निघोसपर्यंत त्यांना तिला म्हटलो का पाणी पिऊन घे, पैसे वसूल. तर ऍक्च्युली तिच्यामुळे त्रास झाला, तर एवढं खाल्लं की घरी जाऊन मी तर डायरेक्ट झोपूनच गेले, काहीच काम केलं नाही. आणि राईट मुरडा आला. तुमचं काय म्हणणं आहे, पूर्ण वसूल करायचं? म्हणजे आता आपण भरलो आणि एन्जॉयमेंट साठी बाहेर आलेलो आहे ना. मान्य, म्हणजे ते पूर्ण वसूल करायचं. मग आलो कशासाठी, नाही तर घरीच थांबायचं ना. मग त्यापेक्षा आलोय तर एन्जॉय पण करून घ्या, खाऊन पिऊन घ्या, मस्त एन्जॉय करा, लाईफ एन्जॉय करा, त्यासाठी राहतो. 100% तुमच्या मताची मी सहमत. पण त्याचबरोबर प्रत्येकाला जेवढं पाहिजे तेवढंच खायला पाहिजे. तेवढंच खाल्लं सर त्यांनी, जास्त नाही खाल्लेलं. 2 दिवस काय सर ऍक्च्युली मी 7:30ला घरी गेले, तशी झोपले, दुसऱ्या दिवशी 6:30ला सुटले. त्या हुरड्यामुळे खाऊन घ्या या प्रकारामुळे, आग्रहामुळे. बरं, मला सांगा तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा. त्यांना तर काय कुठे गेल्यावर लग्न कसं झालं? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. पण मग काय मुलं आणि त्यांना सुद्धा असं? नाही सर, तसं नाही. त्यांच्या हिशोबाने क्लिअर करतात आणि त्यांना माहिती का बाहेर गेल्यानंतर आहे ना पूर्ण वसूल करा, घरात चटणी पोळी खाल्ली तरी चालेल. तुम्ही सांगा यांचे सगळ्यांचे स्वभाव कसे? तुम्ही सांगा एकेकीचा. ही पटकन चिडते सर, पण लवकर कूल पण होते. तिला फक्त सांगावं लागतं का कूल सरिता कूल, तर तिला लगेच कूल म्हणजे पटकन चिडतात, शीघ्र कोपी. ते पण पटकन तिला बोलायचं राहिलं का पटकन बोलून देते. ती तशी मनमिळव आहे सर, सगळ्यांबरोबर हसून खेळून मोकळी राहते आणि जाऊन झोपते. ती थोडी शांत आहे सर, ती बोलत नाही जास्त, ग्रुपमध्ये पण नाही बोलत. आम्ही तिला सांगत राहतो प्रत्येक वेळेस का भाग्यश्री तुझं ओपिनियन कुठेतरी तर ठेव ना म्हणून. पण त्या देत नाही, लवकर नाही ठेवत. यामध्ये ती पण थोडी आहे सर फास्ट चिडण्याचं, पण ती पण कूल होऊन जाते. चिडणं त्यांच्याकडे आहे ना. आणि श्वेता सगळ्यांना सांभाळून घेणारी, सगळ्यांमध्ये तिचा सगळ्यात वेगळा स्वभाव आहे. म्हणजे बाहेर गेलात तरी खा आणि घरात पाणी प्या म्हणणाऱ्या. हो ना. तर शी इज हॅव्हिंग, म्हणजे तिला लिडरशिपची प्रॉपर्टी सर, ती आमच्या श्वेता त्रिपाडा, ती सगळ्यांना घेऊन चालते आणि व्यवस्थित कोणाकडे काही असेल नसेल ती सगळं स्वतःहून मॅनेज करते सर आमच्यासाठी. परफेक्ट सगळ्यांना फॉर्म केलेला आहे सर. माझ्यासाठी तर खास आहे हा ग्रुप, कारण मला आहे ना माहेरी आम्ही 3 बहिणी आहे, आई वडील देवलोकी गेलेले, तर मला माझ्या मैत्रिणीकडे भेटणं जाणं मनमाडचा विषय नव्हता. जेव्हा मला हा ग्रुप भेटला ना तर माहेर भेटल्यासारखं वाटतं. त्यांचा कंठच दाटून आलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज आहे. म्हणजे ह्यांच्या मावशीची मुलगी आहे, ती आमच्या तिथे राहते आणि त्या घरी आल्या म्हणे का आपल्याला लग्न भाऊ आपल्याला बघायचं आहे म्हणे. तर तेव्हा मी होते 19 वर्षाची. तर पप्पा म्हणे की 19व्या वर्षात मी काही लग्न करणार नाही. तर म्हणे नाही, तू एकदा फक्त बघून ये, जर तुला आवडलं तर मग पुढचा विचार करू, नाही तर मग स्टॉप करून घेऊ. मी तेव्हा शिकत होते, SYBCOMला होते. आणि पप्पा इथे आले, बघितलं त्यांना इतकं आवडलं. पप्पा 2 वर्षांनी तर करायचंच आहे, तर मग आत्ताच केलं तर काय वाईट आहे, म्हणून मग असं केलं. 1 जानेवारीला एंगेजमेंट झाली, 16 फेब्रुवारीला लग्न झालं. फास्ट आहे एकदम तुमचं. एवढ्या फास्ट शेतातलं धान्य पण नाही. एवढ्या 1.5 महिन्यात मी सांगते सर, आम्ही जवळजवळ 40 वेळेस भेटलो. 1.5 महिन्यात? 1.5 महिन्यात आम्ही 40 वेळेस भेटलो. कुठे ट्रॅक्टरवरनं भेटलो? नाही, म्हणजे इथे रात्री सगळे झोपले का ते गाडी घेऊन निघायचे, मनमाडला यायचे. तिथे आमचं जुनं घर होतं, तिथे आम्ही भेटायचो. किती वाजता? पहाटे. किती वाजता? रात्री ते इथनं 11 वाजता निघायचे, 12 वाजता तिथे यायचे आणि भेटल्यानंतर सकाळी 5 वाजता इथे येऊन घरी 6 वाजता पोहोचायचे. आल्यानंतर घरच्यांना माहित नाही, आजी सासू उठायच्या ना
तर त्या डायरेक्ट म्हणायच्या तू कुठे गेला होता, तर ते म्हणायचे मी जिमला गेलो होतो. काय जिम जोरात आहे. शब्द अलंकाराने बनते कविता. होम मिनिस्टरच्या दिवशी प्रीतेशजी माझे प्रेमाचे सागर, तर मी आहे त्यांची सरिता. वा वा वा, प्रीतेशजींसाठी लगेच गॉगल लाव. उखाणा तसा असतं 2 ओळींचा फक्त. आज संधी साधून आली आहे तर म्हणते करावा वक्त. फार्मसी करता करता मैत्री झाली घट्ट. फार्मसी संपता संपता प्रेमच झाले चक्क. घरच्यांना मनवण्यासाठी खूप करावे लागले कष्ट. 15 वर्षापासून जीवनाचा गाडा चालला आहे मस्त. अशी आहे भूषण आणि भाग्यश्रीच्या प्रेमाची गोष्ट. अरे वा, तुम्ही घ्या. आम्ही मनमाडकरांची मैत्री आहे झकास. योगेशचं नाव घेते आदेश भाऊजी, तुमच्यासाठी खास, तुमच्यासाठी खास. वा, हळूहळू बघा ना, जसा जसा उखाणा घ्यायला लागले डोळ्यावर गॉगल यायला लागले. आपण पावशेर रवा पावशेर खवा, पावशेर रवा पावशेर खवा. नवीन रावांचं नाव घेते पैठणी ठेवा. पैठणी कपाटात ठेवा, कुठे ती त्यांनी सांगितलेली नाहीये. साईबाबांच्या मंदिराला सोन्याचा कळस. आनंदचं नाव घ्यायला मला नाही आळस. नाव घ्यायला सुरुवात करते गणपतींना स्मरून. आदेश भाऊजी, तुम्हाला आता मी माझ्या परिवाराची ओळख देते करून. हॅपी फॅमिली माझी, खूप सारे काका काकी दीर जाऊ नंदा. मशिनरी हा आमचा धंदा. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली. आहोंना जन्म देणारी माझी ही दुसरी माऊली. अहोंना म्हणजे आहो, माझे आहो. इथे आज सगळ्यांचे चेहरे आहे हसरे. स्वभावाने एकच नंबर आहे माझे सासरे. मातृत्वाच्या वाटेवरती माझ्या मुलाने दिली मला साथ. माझा मुलगा आदी देतो मला कायम मैत्रीचा हात. आज मी माझी ओळख करून देते खूप छान सुरात. मी आहे श्वेता अमित पिपाडा. आज उभी आहे होम मिनिस्टरच्या दारात. अमित रावांचं नाव घेते. पैठणी तर मी नेसूनच जाणार घरात. पैठणी तर मी नेसूनच जाणार घरात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी, किती छान घातलं उखाणा. निशी, ऐकलंस ना? लक्षात ठेव, असाच घ्यायचा उखाणा, कळला ना? काय गो, काय झाला? दडपणीला. या दडपणच तुझ्या आयुष्यात एक नवीन आनंद घेऊन येत बघ. हा दडपण तुझ्या आयुष्यात नवीन नाती, नवीन माणसा घेऊन येत. तुझी नवीन ओळख घेऊन येत. आणि काय काळजी करू नकोस. तुझ्या मनात तो चांगुलपणा, विश्वास आणि संस्कारांची शिदोरी असली ना की काहीही मार्ग पार करता येता. आणि मी तर असेच तुझ्यासोबत, होय की नाही? निशी, होवी, काय नाही. आता बरीच कामं रवली होता. काय पुण्यवचन होईत आता. त्यानंतर लग्न लागेपर्यंत तुका गौरीवर पुजूक बसूचा लागत. ओवी, तू तेव्हा निशी सोबत थांब, पण आता जरा माझ्यासोबत येतस. जरा काम आहेत गो. चल, खाणं पाठ कर. चल चल निशी, मी आहे. हा,
मंजू व सगळा नीट बघशील ना? हो उमाताई, आता निशीचं लग्न लागेल ते बघायला तुम्ही नसणार ना. हो ना, आता काय करणार, पद्धतच हा तशी. लेकीचं लग्न लागताना औषध बघायचं नसतं ना. उमाताई काय नाही, तू सगळा नीट व्यवस्थित बघा. हो मी बघते सगळं. करो नीट ठेवा. ठेवते, काळजी नका करू उमाताई. उमा, अगो काही एक काळजी करू नको. आज एक मोठी जबाबदारी पार पाडणार असस तू. आपला निशी अगदी सुखान राहतला, सगळा चांगला होतला, काही एक वाईट घडूचा नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओए होए, की गाल है सोनियो, आज तुम्हें ऐसे देखकर तो मुझे अपनी शादी की याद आ रही है. मेरा बस चलता ना तो आज अपने बेटे की शादी के लिए इससे भी बढ़िया तैयार हो जाती. नीरज, तू लग्नाला येणार नाही आहेस का? अजून रेडी नाही झालायस? मेघना, उसे नहीं आना है तो नाही येऊन कसं चालेल? आणि साहिल, आपल्याला पत्रिका आली आहे, ते आपले शेजारी आहेत, आपल्याला जायलाच हवं. नीरज, रेडी हो पटकन. मॉम प्लीज, मला अजून काहीही माझ्या मनाविरुद्ध करायला लावू नकोस. मी निशिकांताचं लग्न होताना नाही बघू शकत. मी प्रॅक्टिसला चाललो. नीरज थांब. नीरज, मला कळतंय सगळं, तुला होणारा त्रास दिसतोय मला, पण मला काय आनंद होतोय हे करताना? त्या मुलीला किंमतच नाहीये, ना तुझ्या प्रेमाची ना तुझ्या भावनांची. मी तिला सतत समजावते, सचदेव आहेत तुमच्या पाठीशी, पण ती ऐकायला तयारच नाही. नीरज, तू हे लग्न होताना बघ, म्हणजे तुझ्यासाठी सगळं संपलेलं असेल. मग त्यानंतर यू कॅन फायनली मूव्ह ऑन. ते मला शक्य नाही, आणि तूही जास्त विचार करू नकोस. निशिगंधा खुश आहे ना, तेवढा पुरा आहे माझ्यासाठी. माझं काय होतंय याची मला पर्वा नाही. नीरज, नीरज, मेघना, मुझे लगता है तुम ये सब ठीक नहीं कर रही हो. ये सब करने की क्या जरूरत है? उनके घर बार बार जाना, ये सब गिफ्ट वगैरह. हे गिफ्ट तर फक्त नावाला आहे, खरं गिफ्ट वेगळं आहे. फायनली तो दिवस आला ज्याची मी सगळ्यात जास्त वाट बघत होते. निशी हा चॅप्टर आता कायमचा संपेल. प्रेम करण्याचे गट्स नाही आहेत त्या मुलीत, आणि आज मी तिला याची जाणीव करून देणार आहे. ती किती घाबरट आहे, ती किती स्वार्थी आहे यावर नीरज समोर शिक्कामोर्तब होईल. ती खुश आहे तर मला स्वतःची पर्वा नाही असं म्हणाला ना माझा मुलगा, पण मला त्याचीच जास्त पर्वा आहे, आणि त्याच्यासाठी मी आकाश पातळ एक करेन. ये क्या चल रहा है तुम्हारे दिमाग में? माझ्या मुलासाठी मी योग्य तोच विचार करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
ओवी, तुम्ही किती छान दिसतेस तू. थँक्यू. बघ, काहीतरी सांगायला आले आणि विसरून गेले. तुला बाहेर बोलवलंय तेच सांगायला आले होते. मला? हो. बट मला तर निशी सोबत थांबायला सांगितलंय. आय मीन तिला बोलायचं नाहीये ना, सो काही हेल्प लागली तर. असं आहे का? मग एक काम कर, तू जा, मी थोडा वेळ थांबते तिच्यासोबत. शुअर? डोंट वरी. ओके. निशी, मी आलेच. गौरीहर पूजन करतेस? कर. थोड्या वेळाने तुला लग्नासाठी पण उभं राहावं लागेल. लग्न लागेल, अक्षता पडतील, पण मागचं सगळं विसरून तू सुखाने संसाराला लाग. शेवटी माझ्या नीरजसाठी तुझं सुख महत्वाचं आहे. काय योग आहे हा. तू इकडे तुझं लग्न नीट व्हावं, तुझा संसार सुखाचा व्हावा, यासाठी इकडे गौरीहर पूजन करायला मौन धरलंयस, आणि तिकडे त्याने तुझ्यासाठी आमच्याशी बोलणं सोडून दिलं. गप्प गप्प असतो ग, कुणाशी काहीच बोलत नाही, पण काही हरकत नाही. तू खुश आहेस ना, ते महत्वाचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आमच्याकडे एक ऑफर आहे तुमच्यासाठी. तू प्लीज एकदा फक्त भेटून जा ना. आम्ही काय म्हणतो ते तेवढं ऐकून घे. ठीक आहे, तुम्हाला आमची ऑफर आवडली तर ठीक, अदरवाईज मी तुम्हाला कोकणात सोडायला गाडी पाठवेल. कोण आहे? आत्या मी आहे. आत्या असते कशी बोलणं झालं, ती येते उद्या भेटायला. ठीक आहे, म्हणजे शेखर सविस्तर बोलतील तिच्याशी ना? हो. तुला एक गोष्ट दाखवायची. हे बघ, भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्निजलाची, त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर, विरोचक वधानेच संपेल जागर. हा मनोरमा आजीच्या पेटीतल्या पानावरचा श्लोक आहे ना? हो. पंचपेटिकेतील प्रत्येक श्लोक दरवेळी नवीन अर्थाची उकल करत असतो. पुन्हा एकदा जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा नवीन अर्थ समोर आलाय. आईची, तुझी आणि माझी शक्ती एकत्र येण्याबद्दल हा श्लोक आहे. आणि ह्या तीनही शक्ती जर एकत्र आल्या तर काहीतरी होऊ शकतं.
भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्निजलाची. त्रिवेणी युती ही पुरी झाल्यावर विरोचक वधानेच संपेल जागर. पण त्या मनोरमा आजी हयात नाहीयेत. पण मग तिची शक्ती. आईचं शरीर हयात नाहीये, पण शक्ती. देवी आईचं वरदान, तिची शक्ती शाश्वत आहे. बरोबर. पण मग मनोरमा आजीची शक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर काय करावं लागेल? आईची शक्ती मिळवण्याचा मार्ग शोधायला हवा. विचार करूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक पेटी काळ बनून राहते अधांतरी, शोध घ्यावा पण कसा ती, ना भुवरी ना अंबरी. जिथे होय नांदी अशी गूढ पिटिका न स्पर्शास वाढेल हिरोचक वरावा. कशी भजावी जलाची परीक्षा, जरी काळ घेते इथे तत्व अग्नीचं कामास येई. तुझा स्पर्श शीतल तुझ धरणे न सोपे, स्वये देव विष्णूचं अंगी विसावे. अशी गूढ पिटिका न स्पर्शास सोपी, हिरोचक वरावा देवी भजावी जलाची परीक्षा. दिव्य पान काळ घे इथे काळ अग्नीचं कामास येई. तिला स्पर्शता जर दुष्ट शक्ती पराभव धरणे न सोपे, मनी देव विष्णूचं अंगी वधाया तुला चालेली कारवाई. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्निजलाची. त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर विरोचक वधानेच संपेल जागर. काय अर्थ आहे याचा नक्की? ना भूवरी ना अंबरी. म्हणजे अधांतरी असलेलं काहीतरी असेल का? भूवरी ना अंबरी. मनोरमा आजीची शक्ती कशी मिळवायची? मनोरमा आजी तर आता या जगात नाही आहेत. ना भूवरी ना अंबरी. माणूस जग सोडून जातो तेव्हा काय उरतं? त्याच्या आठवणी, त्याच्या शरीराचे अवशेष, त्याच्या वस्तू. मग आजीकडे असलेल्या शक्तीचं काय? मनोरमा आजीची दिव्य शक्ती अस्तित्वात असेल का? आणि असली तरी कोणत्या रूपात? कुठे असेल ती शक्ती? आणि पंचपेटिकेतल्या 5व्या पेटीचं काय? 5वी पेटी कुठे असेल? ना भूवरी ना अंबरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आमच्याकडे एक ऑफर आहे तुमच्यासाठी. तू प्लीज एकदा फक्त भेटून जा ना. आम्ही काय म्हणतो तेवढं ऐकून घे. ठीक आहे, तुम्हाला आमची ऑफर आवडली तर ठीक, अदरवाईज मी तुम्हाला कोकणात सोडायला गाडी पाठवेल. कोण आहे? आत्या मी आहे. आत्या आज ते कशी बोलणं झालं, ती येते उद्या भेटायला. ठीक आहे, म्हणजे शेखर सविस्तर बोलतील तिच्याशी ना? हो. तुला एक गोष्ट दाखवायची. हे बघ, भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्नी जलाची. त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर, विरोचक वधानेच संपेल जागर. हा मनोरमा आजीच्या पेटीतल्या पानावरचा श्लोक आहे ना? हो. पंचपेटिकेतील प्रत्येक श्लोक दरवेळी नवीन अर्थाची उकल करत असतो. पुन्हा एकदा जेव्हा हे सगळं वाचलं तेव्हा नवीन अर्थ समोर आलाय. आईची, तुझी आणि माझी शक्ती एकत्र येण्याबद्दल हा श्लोक आहे. आणि ह्या तीनही शक्ती जर एकत्र आल्या तर काहीतरी होऊ शकतं. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्निजलाची. त्रिवेणी युती ही पुरी झाल्यावर, विरोचक वधानेच संपेल जागर. पण त्या मनोरमा आजी हयात नाहीयेत. पण मग तिची शक्ती. आईचं शरीर हयात नाहीये, पण शक्ती. देवी आईचं वरदान, तिची शक्ती शाश्वत आहे. बरोबर. पण मग मनोरमा आजीची शक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर काय करावं लागेल? आईची शक्ती मिळवण्याचा मार्ग शोधायला हवा. विचार करूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक पेटी काळ बनून राहते अधांतरी, शोध घ्यावा पण कसा ती, ना भुवरी ना अंबरी. जिथे होय नांदी अशी गूढ पिटिका न स्पर्शास सोढेल, विरोचक वरावा कशी भजावी जलाची परीक्षा. जरी काळ घेते इथे तत्व अग्नीच कामास येई, तुझा स्पर्श शीतल तुझ धरणे न सोपे. स्वये देव विष्णूच अंगी विसावे, अशी गूढ पिटिका न स्पर्शास सोपी. विरोचक वरावा देवी भजावी जलाची परीक्षा. दिव्य पान काळ इथे काळ अग्नीच कामास येई. तिला स्पर्शता जर दुष्ट शक्ती, पराभव धरणे हेच सोपे. मनी देव विष्णूच अंगी वधाया तुला चालेली कारवाई. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्निजलाची. त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर, विरोचक वधानेच संपेल जागर.
काय अर्थ आहे याचा नक्की? ना भूवरी ना अंबरी. म्हणजे अधांतरी असलेलं काहीतरी असेल का? भूवरी ना अंबरी. मनोरमा आजीची शक्ती कशी मिळवायची? मनोरमा आजी तर आता या जगात नाही आहेत. ना भूवरी ना अंबरी. माणूस जग सोडून जातो तेव्हा काय उरतं? त्याच्या आठवणी, त्याच्या शरीराचे अवशेष, त्याच्या वस्तू. मग आजीकडे असलेल्या शक्तीचं काय? मनोरमा आजीची दिव्य शक्ती अस्तित्वात असेल का? आणि असली तरी कोणत्या रूपात? कुठे असेल ती शक्ती? आणि पंचपेटिकेतल्या 5व्या पेटीचं काय? 5वी पेटी कुठे असेल? ना भूवरी ना अंबरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यासारखाच तुमच्या सुनेला बी लई गर्व आहे शिक्षणाचा. लई टिमकी वाजवत होते आमच्या समोर शिक्षणाची. बंद करून टाकली त्यांची शाळा. सुनबाईंना फक्त शिक्षणाचा गर्व आहे, पण तुमचं तसं नाही. तुम्हाला शिक्षणाचा पण गर्व आहे आणि तुमच्या श्रीमंतीचा पण. आजवर ना गर्व कमी झाला ना आमच्या बद्दलचा तिरस्कार. एखाद्याचा इतका तिरस्कार उगाच करत नाही कोणी. म्हणजे माझ्याबरोबर जे तू केलंयस ना, त्याच्यासमोर हा माझा तिरस्कार काहीच नाहीये. म्हणजे तुमची काय भी चूक नाही झाली ना? माझी तर मोठी चूक झाली. कसली? तुला या घरात आणलं ना, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. यालाच आम्ही गर्व बनतो. सुंब जळला तरी पीळ काय सुटत नाही. मग आता हा पीळ सुटणारही नाही. आणि आता तर माझी सून आहे माझ्या बरोबर. ती आमचं काय बी वाकडं करू शकत नाही. तिच्या हातात ना सत्ता आहे ना ताकद. माझा विश्वास आहे तिच्यावर. ती सगळं नीट करेल. आमचा विश्वास आमच्या डोक्यावर आहे आणि आमच्या माणसांवर. बघूया कोण जिंकतं ते. तुझी माणसं. कुठली तुझी माणसं? या घरातली सगळीच. अधिपती. अधिपती? अधिपती तुझा लेक नाही. लेक नाही? तू जन्माला घातलं नाहीयेस त्याला. तुम्ही घातलत ना? हो. अधिपती माझा मुलगा आहे. असं म्हणून काय होत नसतंय. म्हणजे ते तुम्हाला बाप मानतात का ते विचारा स्वतःच्या मनाला. जन्माला घालणारी बाईच आई असत्या असं नाही. वाढवणारी, सांभाळणारी, माया करणारी भी आईच असते. तू काही म्हणालीस तरी मी तुला त्याची आई मानत नाही. नका मानू. तुम्ही नका मानू. पण अधिपती मानत्यात तेवढं बास आहे आमच्यासाठी. दुनिया इकडची तिकडं झाली तरी ते कवा बी आम्हाला दूर करणार नाहीत हे चांगलंच माहित आहे आम्हाला.
कुठल्याही भ्रमात राहू नकोस तू. हे जास्त काळ चालणार नाहीये. देव बघतो सगळं आणि त्याच्या समोर सगळे अहंकार, गर्व, खेळ्या पालापाचोळ्यासारख्या उडून जातात. तुझाही जाईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही शाळेशिवाय राहू शकत नाही हे मला माहित आहे, पण आहे ना तुम्ही हो मुद्दा घेऊन भांडायला जाशील तावा तावानं आई साहेबांसंग. नको, तुमच्यात परत जोरदार भांडणं होणार नकोच. हो अधिपती ऐका, हे बघा, प्रत्येक घरात मातीच्या चुली असतात, प्रत्येक घरात सासू सुनेची भांडणं होतात, खटके उडतात. आणि आमच्यात तर भांडणही नाही आहेत, मतभेद आहेत आणि बोलल्यावर ते सगळे क्लिअर होतील. मला असं वाटतं त्यात पुरुषांनी न पडलेलं बरं. आम्ही बायका बायका बघू काय करायचंय ते. म्हणजे तुमचं आई मुलाचं नातं माझ्यामुळे बिघडू नये असं मला वाटतंय, म्हणून मी हे बोलते. आणि तुमचं सासू सुनेचं नातं बिघडलं तर बिघडेलच कशावरून? म्हणजे असं पण होऊ शकतं ना कदाचित की मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी मला परवानगी दिली, असंही होऊ शकतं. तसं झालं तर काही इशेच नाही, बेस्टच आहे. मग तसंच होईल असं आपण म्हणू, पॉझिटिव्ह विचार करू. खरं सांगू का मी तुम्हाला एक? काय? मी हे नाही बोलू शकत आत्ता मास्तरीनबाई आई साहेबांनी. त्यांची शिक्षणाबद्दलची काय मत आहेत ती आम्हाला चांगलीच माहिती आहेत, तुम्हाला बी माहिती आहेत. आणि आत्ता हे सगळं झाल्यानंतर मी जर तुम्हाला शाळेत धाडणार आहे असं वचन दिलंय असं जर त्यासनी कळलं ना आई शपथ, मग त्या माहित नाही मला त्यांचं काय होईल. त्या तिसरा डोळा उघडतील, मग माझ्यावर लई चिडतील. आयुष्यभर माझं तोंड बघणार नाही, तर मला ते नको आहे. मला त्या गोष्टीची भीती वाटते मास्तर. अधिपती, एकदाच जे व्हायचंय ते होऊन जाईल. हे बघा, तुम्ही पण चिडलात ना माझ्यावर, पण आता सगळं नीट झालंय ना. मला असं वाटतं अधिपती की जिथे खरं प्रेम असतं, खरी काळजी असते, तिथं माणसं जास्त काळ राग धरून नाही ठेवू शकत. आणि जिथं प्रेम असतं तिथे खोटेपणाला, फसवणुकीलाही काहीच जागा नसते. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना फसवणार हे तुमच्या मनाला पटतंय का? नाही ना. पटत असेल तर तुम्ही खोटेपणा करा, होऊ दे त्यांना जो त्रास व्हायचा आहे तो. नाही नाही नाही, त्यासनी तरच नाही झालं पाहिजे एवढं मला माहित आहे. मग खरं बोलावं लागेल. ते नाही जमणार मला, इथेच तर गोची आहे, मला नाही जमणार. ठीक आहे, मग मी बोलते. काय बोलणार? मी सांगते त्यांना मी शिक्षिका आहे, मला शाळेत जावं लागेल. मी नाही आता अशी घरात बसू शकत, मला सांगावंच लागेल. मी शाळेत जाणारच आहे. फार फार तर काय होईल, त्यात चिडतील, रागावतील, पण नंतर करतील ऍक्सेप्ट. नाही केलं तर? सांगितल्याशिवाय कसं करणार? म्हणजे सांगायला लागलच म्हणताय? फसवणूक करायची नसेल तर? नाही, फसवणूक तर नाहीच आता करायची, कधीच नाही करणार. मग सांगावंच लागेल. पण जमल काय तुम्हाला नीट शांतवानी डोसकर बर्फ ठेवून, तोंडात साखर ठेवून त्यासनी पटल असं सांगायला? मी प्रयत्न करते. आई साहेबांनी दुखवायचं नाही. हो, त्यासाठी तर हे सगळं चाललंय ना. मी बोललं पाहिजे काय? नको, आम्ही बायका बायका करतो सगळं हँडल, होईल सगळं ठीक. आणि तसंही आपला हेतू त्यांना त्रास होऊ नये हाच आहे, हो की नाही? ठीक आहे ठीक आहे, बोला तुम्ही. आणि तुम्ही म्हणताय ते पटलंय मला, ते तुमचं काय म्हणताय ते बायका बायका तुमचं तुम्ही करा. ओ, पुरुषांनी नाही पडलं पाहिजे तुमच्या भांडणात. तुम्ही करा, तुम्ही बोला, बघा तुम्ही. मी जातो फॅक्टरीत. ऐका ऐका, तुम्ही शांतपणे बोला, सगळं कळलं काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.